कासव नेमके कुठे ठेवावे, तांदळात की पाण्यामध्ये? कासव पितळेचे पाहिजे की धातूचे की चांदीचे पाहिजे? तसेच कासवाचे महत्त्व आणि महात्म्य आपल्याला माहिती पाहिजे, यासाठी आपण या व्हिडिओमध्ये सर्व माहिती बघणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, कासव हे लक्ष्मीकारक असतं. ज्या घरात कासव असते त्या ठिकाणी लक्ष्मी स्थिर असते, पैशांची आवक सुद्धा वाढते. त्याचप्रमाणे कासव हे दीर्घायुष्य असल्या कारणाने ते घरात असणं चांगलं मानलं जातं. कासव ज्या घरात असल्याने घरात सकारात्मकता वाढते. कासवाबद्दल अशी धारणा आहे की ज्या घरात कासव असेल त्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. हे केवळ घरात नाही तर ऑफिस, दुकान इत्यादी ठिकाणी ठेवता येते. हे छोटे कासव घरात सुख समृद्धी आणण्याचे काम करते. कासव घरात ठेवल्याने व्यक्तींची उत्पन्न वाढते. एवढेच नाही तर व्यवसायात नुकसानही होण्याची शक्यता देखील यामुळे कमी होत असते. आता कासव हे देवघरात कुठे ठेवायचे? घरात कासव असेल तर ते कुठे ठेवावे? तर बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण बघितलं असेल, आपण प्रत्येक मंदिरात गेल्यावर मंदिरामध्ये एक कासव असतं. ते पितळेचे कासव असतं आणि हे कासव नेहमी देवांच्या समोर दरवाजामध्ये ठेवलेले असते. आणि म्हणूनच आपण आपल्या देवघरामध्ये कासव ठेवताना ते देवांच्या समोरच ठेवायचं आहे. ज्याप्रमाणे आपण देवघरामध्ये देव ठेवतो त्या पद्धतीने देवांबरोबर कासव कधीही ठेवू नये, कारण देवांचा दर्जा हा देवांनाच दिला गेला पाहिजे. म्हणूनच कासव हे नेहमी देवांच्या समोर ठेवायचं आहे. कासव ठेवताना कासवाचे तोंड हे नेहमी देवांकडे करून ठेवायचे आहे. म्हणजे बघा, कासवाचे तोंड हे आपण पूर्व दिशेला किंवा पश्चिम दिशेला करून ठेवायचा आहे. देवघरांमध्ये आपण जिथे देव ठेवले आहेत त्या देवांकडे कासव तोंड करून येईल या पद्धतीने कासव आपल्याला देवघरांमध्ये ठेवायचे आहे. मुख्यतः पहा, कासव हे दोन प्रकारचे असतात. काही कासवांच्या खाली आकडे दिलेले असतात आणि काही कासवांच्या खाली आकडे दिलेले नसतात. जर का तुमच्याकडे कासव आकड्यांचा असेल आणि कासवांच्या खाली आकडे असतील तर ते कासव तुम्ही नेहमी तांदळामध्येच ठेवायचे आहे. डिश मध्ये थोडेसे तांदूळ घ्या आणि त्यामध्ये कासव ठेवा. आणि जर का तुमच्याकडे कासव असेल आणि त्याच्या खाली आकडे लिहिलेले नसतील तर ते कासव तुम्ही पाण्यात ठेवायचे आहे. डिश मध्ये पाणी ठेवायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला ते कासव ठेवायचे आहे. आणि तुम्ही रोजची देवपूजा करताना या डिश मधलं पाणी तुम्हाला दररोज बदलायचं आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कासवाचा आकार देवघरातील देवांच्या मूर्तीपेक्षा लहान असावा, कारण कासव हे आपल्याला देवळाच्या बाहेर जसं असतं तसंच आपल्याला देवघराच्या बाहेर ठेवायचे आहे. आणि ते लहान आकारामध्ये आणि शक्यतो मंदिरामध्ये कासव हे पितळेचेच असते, कारण कासव घरात असणं हे महत्त्वाचं आहे. आपण जर का चांगले भावनेने कासव घरात ठेवले तर त्याचे आपल्याला सकारात्मक परिणाम व सकारात्मक फायदे बघायला मिळणार आहेत. कारण कासव घरात असणं हे सकारात्मकतेचे प्रतीक आहे. यामुळे घरातील वातावरण सकारात्मक राहते. कासव लक्ष्मीचे प्रतीक असल्यामुळे आपल्या घरात पैशाची आवक ही कायम स्वरूपात टिकून राहते. कष्ट हे प्रत्येकालाच करावे लागतात. कासव आहे म्हणून लक्ष्मी आपल्या घरात ऑटोमॅटिक येईल असं काही नाही. तर कासव हे आपण आपल्या देवघरात ठेवू शकतो. तर बघा, आपण कासव घरात ठेवताना या चुका आपल्याला करायच्या नाही. एक म्हणजे क्रिस्टल कासव तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला ठेवायचं नाही. आणि दुसरं म्हणजे कासवाचं तोंड कधीही उत्तर दिशेला करायचे नाही. त्यानंतर कासवाची जागा ही नेहमीच एकाच ठिकाणी असावी. रोज कासवाची जागा तुम्हाला बदलायची नाही. आज इथं उद्या तिथं, तर असं काही करू नका. तर कासव तुम्ही तुमच्या देवघरात देवांसमोर तोंड करून ठेवा, परंतु त्याची जागा ही एकाच ठिकाणी ठेवा. नाहीतर मग काय होतं, त्याप्रमाणे आपली लक्ष्मी देखील ही सारखी जागा बदलत असते, ती स्थिर कधीही राहत नाही. त्यामुळे कासवाची जागा एकाच ठिकाणी तुम्हाला स्थिर ठेवायची आहे. तरी या छोट्या छोट्या चुका आहेत, या चुका आपल्याला करायच्या नाहीत. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि पेजला फॉलो नक्की करा. धन्यवाद.